तुमचा माऊली नाही का तो? हा माऊली ना मग तो त्याच्या बोकंडी ना गाडी पडली. मोटरसायकल यो बाबू चाल बर चाल 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 विशाल दादा बोल होय पटक्यान. बाप रे बाप अरे कश काय पडली रे पडून गेली हा अरे विशाल दादा विशाल लवकर बोल उचला. अरे काय आलं तर फडत रे हा या तुला सांगितलं होतं ना मी गाडी काय जात जाऊ नको हो अरे आईला कस काय पडला काही आकलीचा ज्ञानाचा तापच आहे की नाही बोकंडी पडली मावल्या. बारीक किती आहे एवढ्या मोठ्या गाडी दवाखान्यात घेऊन जाऊ. लागलाय पार हा मोडला काय गुडग इतकं ठेवलं स्टँड स्टँड वाकला पा डायरेक्ट. अरे बाप रे बाप पाय बरं ती तरी उभं. तुला काय बोललो होतो मी बाहेर चाललो तुला माहिती ना मग मी बाहेर जाताना तुला काय बोललो गाडीवर बसू नको गाडी का जाऊ नको. हा पप्पा पण मी ना घरामध्ये बसलो होतो मग चला बाबा बाहेर खेळू त्याच्यामुळे मी ना ते मुलांकडे गेलो. अरे पण मी तुला नाही म्हटलं होतं ना मग तू का आला बा बाहेर गाडी का आला बा तू बाहेर मुलांकडे जायचं होतं ना मग गाडीवर का बसला तू. नाही मग मुलांपेक्षा जाण्यापेक्षा इकडेच खेळत बसलो मी गाडीवर. पण अरे तुला माहित होतं ना आपल्या गाडीचा स्टँड बरोबर नाहीये मग आपण तो स्टँड जर समजा निसटला गाडी अंगावर तर पडलीच आता ती पडून तर पडलीच आहे तुझ्या अंगावर. मग स्टँड जो आहे ना तो डायरेक्ट सरकून गेला होता. अरे पण थोड्यावरून वाचला ना तंगड बिंगड मोडलं असतं मग काय केलं असतं. बरं ठीक आहे आता तू काय कर आता जा घरात जा बर माऊली त्याचा पायाला लागले पाय हळू आपलं शंभू त्याच्या पायाला लागला असेल त्याला हळूहळू घरात घेऊन जा आणि थोडस आहे बा त्याच्या मम्मीला सांगा त्याच्या पायाला थोडस तेल लावू म्हणून हा तेल आंबे हळद रगटरोळा पण आहे घरात जा हळूहळू जाय. हा काय उगाच गाडी घेतो ना तिकडे ते स्टँडचं काम नवीन करून घे बरं तू. तेच करावं लागलं. पाय बरं त्या स्टँड मुळे काय किती मोठा गोंधळ झालाय. त्याच्यामध्ये वीट लावली होती मी आता मला अरे पण आता हे पोरं काय आता आरत नाही बेसेल शेवट ते पोरं त्याला काय कळतं एवढं बरं. हा ठीक आहे घे सावलीत घे तिकडे गाडी चालती घे तिकडे लाव बर. त्याला बोलले इकडे ते पडल. हा आणि मग त्याने नाही ऐकलं ना